आज मी तोडकर संजीवनीमध्ये स्वतः स्वागत तोडकर सरांना भेटले। त्याच्या अगोदरही मी वाशीला जाऊन आले माझ्या मिस्टरांसाठी। त्यांना पार्किन्सन असा आजार आहे असं सांगितलं होतं, पण बऱ्यापैकी त्यांच्या तेलाने मॉलिश केल्यानंतर आणि त्यांचे उपचार म्हणजे त्यांना किडनीसाठी जे क्रिएटिन वाढायचं त्यांनी सांगितलं की कोथिंबीरीचा रस 3 दिवस द्यायचा। तो दिल्यानंतर त्यांचं जे क्रिएटिन कमी झालं आणि त्याच्यानंतर त्यांनाही मूळव्याधाचा त्रास होत होता। तर त्यांनी सांगितलं की ताकातून तुम्ही नारळाच्या शेंडीचा उपयोग करा। ते घरगुती उपाय बरेच काही त्यांनी सांगितल्यामुळे मी ते उपाय सर्वांना सांगते की तुम्ही किडनीसाठी लहान मुलांना वगैरे लघवी तुंबली तर लगेच डॉक्टरांकडे जाऊ नका, हे उपाय करा। ह्याचा बराच उपयोग गोरगरिबांना होतो, मुलांना होतो। आणि हा आजीबाईचा बटवा म्हणजे आधीपासून आपला भारत हा निसर्गोपचार ऋषीमुनींनी पण आपल्याला हे शिकवले की तुम्ही शक्यतो केमिकल्स वापरू नका, शरीराला केमिकल घातक आहे। हेच स्वागत तोडकर सर करतायत आणि ते बऱ्यापैकी सोशल वर्क करतायत। म्हणजे आजच्या ज्या परिस्थितीमध्ये लोकांना जे इतके रिपोर्ट काढणं किंवा इतके औषधं घेणं किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये बिलं भरून जी परिस्थिती त्यांची होते ती परिस्थिती न येता ते स्वतः जे उपचार करतात त्याच्यावरती खरोखरच उपयोग आहे आणि आम्ही स्वतः त्याचा उपयोग करून घेतलाय। माझी मुलगी अमेरिकेत राहूनही प्रतीक्षा संजय शिंदे ही फॅमिली अक्षरशः एकही गोळी वापरत नाही। जे त्यांच्या बागेमध्ये अगदी पिंपळाच्या पानाच्या रसापासून ते दगडीपाल्याच्या रसापासून ते आता मला वाटतं ते आपण आघाडा जो वापरतो नागदेवतेला, त्या आघाड्याचा रस घेऊन आता जे ब्युटीसाठी स्त्रिया उपचार करतात किंवा ब्युटीसाठी जे दागिने घालतात त्याच्याबद्दलही त्यांनी सांगितलं की कंठात तुम्ही सोन्याचा मणी का घालायला पाहिजे, थायरॉइड होत नाही, किंवा पायामध्ये जोडवी कशाला घालायला पाहिजे चांदीची की त्याच्यामुळे काय होत नाही। तर हे त्यांचे खरोखर उपाय अगदी म्हणजे सहजासहजी आपल्याला जमण्यासारखे आहेत आणि त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा। आणि खरोखर ती पृथ्वीवरती संजीवनी म्हणजे अगदी मला वाटतं की हनुमानजींनी जी लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर जी संजीवनी आणली होती तीच संजीवनी स्वागत साहेबांनी आपल्या भारतामध्ये निर्माण केलेली आहे। त्यांना माझे कोटी कोटी वंदन आहे। मी महिला दक्षता विभागावरती काम करते पोलीस ऑफिसर म्हणून आणि माझा देवावरती अतूट विश्वास आहे, परंतु जे शरीर देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याला आपलं शरीरच आपण रिपेअर करून घेतं हे हा विश्वास त्यांनी दिलेला आहे। तर सर्वांना मी असं सांगेल की विनंती करेल की त्याचा खरोखर तुम्ही त्यांना एकदा भेटावं आणि खरोखर त्यांचे विचार ऐकावेत। आणि भेटल्यानंतरही आणखी खूप चांगला अनुभव येतो की एक हसतमुख 55 वर्षाचा तरुण इतकं छान व्याख्यान साध्या सरळ शब्दामध्ये देतात की समोरचा व्यक्ती खरोखर अर्धा बरा होतो। आणि हसणं हे किती आयुष्यामध्ये विनामूल्य आहे हा सुद्धा त्यांनी एक उपचार सांगितलेला आहे। तो सुद्धा मला वाटतं की सर्वांनी करावा, की त्याला पैसे द्यायला लागत नाही, चांगलं वागायला, चांगलं बोलायला, चांगलं हसायला, त्याच्यातूनही आध्यात्मिक मनशांती मिळते। आणि हे सर्व मी स्वागत साहेबांकडून शिकले आणि तुम्हाला सर्वांना हे सांगते की त्यांना अवश्य भेटावं आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। ओके।